नमस्कार. लवकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एअरफोर्स स्कूल AFS नागपूर, वायुसेना स्कूल नागपूरमार्फत नवीन भरतीची जाहिरात जी आहे देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, व्हॅकन्सीज फॉर टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ इन एअरफोर्स स्कूल, वायुसेना नगर, नागपूर. यामध्ये पाहू शकता पहिलं पद जे आहे प्रिन्सिपल या पदासाठी एकूण एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते. वयाची पात्रता आहे 1 जुलै 2024 रोजीची ग्राह्य धरली जाईल. यानंतर दुसरं पद पाहू शकता PGT केमिस्ट्रीसाठीचा टीचरसाठीचा एक पद आहे. शैक्षणिक पात्रता मास्टर्स डिग्री विथ मिनिमम 50% मार्क्स इन केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्रीमध्ये. यानंतर याच्यामध्ये वयाची पात्रता 21 ते 50 वर्ष दरम्यान आहे. कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. तिसरं पद आहे PGT कम्प्युटर सायन्स, एक जागा या पदासाठीची. यानंतर चौथं पद आहे PGT मॅथ्ससाठीचं एक पद. PGT बायोलॉजी आहे, PGT फिजिक्स, PGT इंग्लिश, TGTसाठी हिंदीमध्ये एक जागा, TGT इंग्लिशसाठी एक, TGT मॅथ्स एक आहे, TGT SST एक, PRTसाठी कम्प्युटरमध्ये एक जागा आहे, PRT 2. यानंतर पाहू शकता NTTसाठी 2 आहेत. यानंतर क्लर्क या पदासाठीची पाहू शकता, क्लर्क या पदासाठी एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, टायपिंग स्पीड 40 वर्ड पर मिनिट आणि बेसिक नॉलेज ऑफ कम्प्युटर आवश्यक आहे. शुड ॲबल टू रीड, राईट अँड कम्युनिकेट इन इंग्लिश आणि हिंदी. त्याचबरोबर वयाची पात्रता 25 ते 50 वर्ष दरम्यान आहे, चेक केली जाऊ शकते. यानंतर लॅब अटेंडंटसाठी एकूण 2 जागा आहेत. 10+2 विथ सायन्स. शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आवश्यक आहे. वयाची पात्रता 21 ते 50 वर्ष दरम्यान आहे. यानंतर हेल्पर्स या पदासाठी पाहू शकता एकूण 5 पदे आहेत. लिटरेट असणे आवश्यक आहे. शुड बी ॲबल टू कम्युनिकेट इन हिंदी. यानंतर पुढचं पद आहे हेल्पर्स, यासाठी एकूण 2 जागा आहेत. त्याच्यानंतरचं पद आहे हेल्पर वॉचमन मेनसाठी, एकूण 3 जागा आहेत या पदासाठीच्या, चेक केल्या जाऊ शकतात. सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. पहिल्यांदा लेखी परीक्षा घेण्यात येईल, रिटर्न टेस्ट. यानंतर टीचिंग ॲबिलिटी टेस्ट असणार आहे टीचिंग स्टाफसाठीची, आणि शेवटी इंटरव्ह्यू घेऊन फायनल सिलेक्शन जे आहे उमेदवारांचं केलं जाईल. सिलेक्शन प्रोसेसमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे आणि हेल्परसाठीची सिलेक्शन प्रोसेसमध्ये पाहू शकता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसाठी स्क्रुटिनी ॲप्लिकेशन आहे, रिटर्न टेस्ट आहे. हेल्पर्ससाठी सुद्धा स्क्रुटिनी ॲप्लिकेशन आहे. प्रॅक्टिकल स्किल टेस्ट आहे 50 मार्क्सची, ती पूर्ण केली जाईल. यानंतर सिलेक्शन होईल. ॲप्लिकेशन फॉर्मचा जे फॉर्मॅट जो आहे तो देण्यात आलेला आहे. ह्या ॲप्लिकेशन फॉर्मॅटचा जो आहे प्रिंटआउट काढून ॲप्लिकेशन फॉर्मॅट फिलआउट करून तो दिलेल्या ॲड्रेसवर, जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे या ॲड्रेसवर, दिलेल्या ॲड्रेसवर 15 दिवसांच्या आत पाठवणे आवश्यक आहे अर्ज सादर झाल्याच्या. म्हणजे जवळजवळ 24 मे 2024पर्यंत जो अर्ज आहे या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचा आहे अधिकृतरित्या. अशा पद्धतीने ही जी भरती आहे वायुसेना नगर नागपूरसाठीची स्कूलसाठीची, या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.